नमस्कार, माझं नाव अशोक पुंडलिक उर्फ भाई नार्वेकर. मी गिरगावला राहतो. मी आज तुम्हाला नानाने पाठ वगैरे फिरून आणणार आहे. मी भाग्यवान आहे. माझ्या कवितेला, या गाण्याला 25 वर्षे झाली. अरे बापरे, ते 25 वर्षे झाली म्हणून मी भाग्यवान. मानपत्रही भेटलंय. 2001 ला ही कविता लिहिली आहे. तुम्ही कोणतरी नानाने पाठ सकाळी जात असताना आता रात्री झाली, उद्या सकाळी जाऊया, मला फिरून आणतो. गिरगावचं नानाने पाठ, गिरगाव चौपाटीचं प्रमोद नवलकरांनी बांधलं आमच्यासाठी. त्यावेळी मी 60 वर्षाचा नव्हतो, तरी पण मी तिकडे जाऊन त्या तिकडचं वर्णन तिकडे सादर करतो. नाना नानी पाठ, आमचा नाना नानी पाठ, नाना नानी पाठ, आमचा नाना नानी पाठ. नाना नानी येतील गोल गोल फिरतील, इथं तिथं बसून आराम करतील. पुढे बोल, नाना नानी पाठ, आमचा नाना नानी पाठ, नाना नानी पाठ, आमचा नाना नानी पाठ. कविता लिहितील, गाणी गातील, गप्पा करून विनोद करतील. कविता लिहितील, गाणी गातील, गप्पा गोष्टी करून विनोद करतील. आनंदाने हसत राहतील. पुढे बोल, नाना नानी पाठ, आमचा नाना नानी पाठ, नाना नानी पाठ, आमचा नाना नानी पाठ. वाचन चालते योगा करतात, वाचन चालते योगा करतात, व्यायाम करून आनंदी होतात. वाचन चालते योगा करतात, व्यायाम करून आनंदी होतात. सर्व दुःख विसरून जातात. कुठे पण नाना नानी पाठ, आमचा नाना नानी पाठ, नाना नानी पाठ, आमचा नाना नानी पाठ. मुलं आमची मोठी होतात, मुलं आमची मोठी होतात, आम्ही नाना नानी होतात, आम्ही दादा दादी होतात, आम्ही आजोबा आजी होतात. सर्व मुलं सारखी नाही. मुलं आमची मोठी होतात, आम्ही नाना नानी होता, आम्ही दादा दादी होता, आम्ही आजोबा आजी होता. मुलांना सुनांना आमची अडचण होता, म्हणून आम्ही कुठे खेळ येतो, नाना नानी पाठ, आमचा नाना नानी पाठ, नाना नानी पाठ, आमचा नाना नानी पाठ. मोठमोठ्या व्यक्ती येतील, मोठमोठ्या व्यक्ती भेटतील, मोठमोठ्या व्यक्ती येतील, मोठमोठ्या व्यक्ती भेटतील. नाटककार, चित्रकार, पत्रकार, कलाकार. नाटककार, चित्रकार, पत्रकार, कलाकार. उद्योगपती, चाकरमानी, नोकरदार. उद्योगपती, चाकरमानी, नोकरदार. हे कुठे भेटतात, नाना नानी पाठ, नाना नानी पाठ, नाना नानी पाठ, आमचा नाना नानी पाठ. मेहरबानी नवलकर, नवलकर, नवलकर साहेबांची. मेहरबानी सिनानिया, सिनानिया, सिनानिया साहेबांची. मेहरबानी नवलकर साहेबांची, मेहरबानी सिनानिया साहेबांची. आमची सुख दुःख जाणण्याची आमच्यासाठी गिरगावच्या चौपाटीवर बनवला नाना नानी पाठ, आमचा नाना नानी पाठ, नाना नानी पाठ, आमचा नाना नानी पाठ. नाना नानी येतील, गोल गोल फिरतील, इथं तिथं बसून आराम करतील. पुढे बोल, नाना नानी पाठ, आमचा नाना नानी पाठ, नाना नानी पाठ, आमचा नाना नानी पाठ. धन्यवाद, धन्यवाद. उजळू दे, अंधारलेल्या कोपऱ्यात एक प्रकाश सांडू दे. शांत भ्रमाच्या तळीत अंतरी ऐकू दे, ईश्वराचा निनाद इतकेच जागू दे. धावत्या जगाच्या गर्दीत हरवू नकोस, क्षणभर थांबून स्वतःकडे पाहू दे. मौनाच्या त्या निळ्या आकाशाखाली आज्ञाचे पंख अलगद उघडू दे. ना मान ना अपमानाची चिंता, ना यश ना अपयशाची भीती. समत्वाच्या त्या शांत सागरात मिळते खऱ्या आनंदाची प्रीती. ज्याने अंतरी प्रेम जगविले
त्याला सर्वत्र देव दिसे. कणाकणात जळलेली ती ज्योत सृष्टीची नाते घट्ट जुळविते. चला करूया अंतर्मन शुद्ध, करूया विचार पवित्र, स्वतःमध्ये शोधूया सत्य, तेथेच आहे परम तत्व. जय गुरुवाणी. कॉन्व्हेंटहून इथपर्यंत त्यांना प्रवास करायला लावतो. फक्त आपल्याला वाटत असतो की या माणसाला विद्यापीठामध्ये आपल्याला होत नसतो तो. त्यांचं पुस्तक त्या ठिकाणी जे आहे ते जळगावच्या विद्यापीठामध्ये त्यांचा काव्य संग्रह लागेल. दुसरी गोष्ट, त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या. साहित्य ही माहिती तुमच्याकडे दिली नाही का? जळगावच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या. हे माझे 100 सदस्य आहेत ना, ते एक एक कलाकार आहेत. त्यांच्याबद्दल बोलायला गेलं ना तर काय काय म्हणजे प्राध्यापिका डॉक्टर सुरू करा. नमस्कार. मान्यवरांना विनंती आहे आपण बसून घ्या. माझ्या अध्यक्षतेमध्ये 7 साहित्य संमेलनं झाली आतापर्यंत. आणि माझी 28 पुस्तकं प्रकाशित झाली. आणि माझं पहिलं पुस्तक 1992 साली प्रकाशित झालं, 34 वर्षापूर्वी. आज माय मराठीचा जयवत करू अभंग रचना सादर करते. माय मराठी. तनात मराठी, मनात मराठी. तनात मराठी, मनात मराठी, ओठात मराठी, सदोदित. ओठात मराठी, सदोदित. गावीची मराठी, संगीत मराठी. गावीची मराठी, संगीत मराठी. ऐकावी मराठी रात्रंदिना. ऐकावी मराठी रात्रंदिना. रसाळ मराठी, मधाळ मराठी. रसाळ मराठी, मधाळ मराठी. गोडवा मराठी, साऱ्या जगी. गोडवा मराठी, साऱ्या जगी. जन्मदे मराठी, मातीची मराठी. जन्मदे मराठी, मातीची मराठी. खवाची मराठी, मज संगे. खवाची मराठी, मज संगे. भाषा ही मराठी, साहित्य मराठी. भाषा ही मराठी, साहित्य मराठी. लेखणी मराठी, माय बोली. लेखणी मराठी, माय बोली. संस्कार मराठी, अभंग मराठी. संस्कार मराठी, अभंग मराठी. संस्कृती मराठी, जीवनांत. संस्कृती मराठी, जीवनांत. फुलावी मराठी, फळावी मराठी. फुलावी मराठी, फळावी मराठी. जपावी मराठी, साऱ्यांनीच. जपावी मराठी, साऱ्यांनीच. सहज सुंदर मनात रुदली. सहज सुंदर मनात रुदली. अभिजात झाली भाषा मराठी. अभिजात झाली भाषा मराठी. धन्यवाद. इकडे बघा. कवीला नसतं वावरत. मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने स्वरचित मालवणी काव्य. कवितेचं नाव आहे बायले तुझी आठवण येतात. त्यातले काही शब्दांकडे तुम्ही कसं बघावं तेवढं 2 मिनिटं सांगतो, 1 मिनिटं सांगतो. की परमपूज्य पांडुशास्त्री आठवले म्हणाले प्रवचनामध्ये की लहान मुलं जाता इकडे सांगतो तुम्हाला बाहेर यायचं. आई म्हणते जाऊ नकोस. शेवटी ती कंटाळते त्याच्या आग्रहाला. नंतर मर जाता अर्थ आहे जप जा, डिस्टन्स घेऊ नका. तसे यातले काही शब्दाचा अर्थ असा आहे. बायले तुझी आठवण येता खडे मेलत सांग. बायले तुझी आठवण येता खडे मेलत सांग. खडे शोधून तुका खडे धाड भरली सांग. असा कसा माये तुझा, असा कसा माये तुझा. ठेवून घेता तुका न सांगता माका. माझी गोची करून त्यांका काय मिळता सांग. खडे शोधू तुका खडे धाड भरली सांग. आई तुझी बहीण तुझी, आई तुझी बहीण तुझी सगळी कशी जीवा भावाची. माझी माणसा नको तुका. जीवनाशी खेळताना त्यांच्या त्यांचा जीवनाशी खेळताना त्यांच्या काय मिळता सांग. खडे शोधू तुका खडे धाड भरली सांग. म्या मरते दिवस रात्र.
मिया मरतोय दिवस रात्र चर्चगेट ते विरार ट्रेनने काय आलं होते विटी ते डोंबिवली काय आलं होते तुम्हाला माहिती असेल. मिया मरतोय दिवस रात्र काम करून थकतय फार. मिया मरतोय दिवस रात्र काम करून थकतय फार. तिया मात्र पाय पदरून थप्पल मारून बसतय काय. खडे शोधून चुका खडे झाड भरली सांग. भाषा माझी मालवणी गोड असा लय. मालवणी दिनानिमित्ताने काल लिहिलेली कविता आहे. भाषा माझी मालवणी गोड असा लय. भांडलंय जरी तिया तरी सागोती करत लय. दोघे मिळून मिठे मारूया दोघे मिळून मिठे मारूया. मिठीत कधी येतंय सांग. खडे शोधू तुका खडे झाड भरली सांग. बायले तुझी आठवण येता खडे मेल सांग. खडे शोधू तुका खडे झाड भरली सांग. धन्यवाद नमस्कार. या कवितेबद्दल आहे का ही कविता आता ऐकल्यानंतर काहीतरी कवी काहीतरी त्या ठिकाणी आपल्याशी खोटं बोलताय असं एक वाटतंय. कसं कारण ही कविता जी आहे ना ती काल यांच्यानी नाही केली मी असं. कारण तुका झाड काही भरली तेवढं सांग आणि बायको सोडून नवऱ्याक जाता आणि नवऱ्याक माहीत नाही या कसा होय. कारण याचं असा त्यांना पकडलंय. या प्रेम कविता तरुण होते ना त्यावेळी लिहिलेली असा. त्यावेळी झाड भरता हे भरतात कारण कवीचे भाव याच्यात असे दिसतं. कारण अख्खी बायको या वयातली बायको ह्यांका सांगायच्या बरं ह्या कवी एवढा त्या ठिकाणी विचार आहे. हे काय दिग्दर्शन म्हणजे दिग्दर्शित कसा होता. बायको पाय घेऊन बसलेली आहे आणि ह्या ह्याच्यातली का बायको घेऊन तिथे पाय घेऊन बसलं आणि तिथे काय तुका झाड भरली मग आणि तरी पण म्हणतात तू खय गेलीस खय असं माका सांग. म्हणजे ह्या खोटा असा आणि ह्या खरा असा. बायको नक्की खय गेली आहे माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट तरुणपणाची कविता आहे. तरुण झालेले आहेत कवी तरुण असतात. हे बघा आम्हाला साहेबांनी कमेंट केल्याबद्दल आभार द्यावे. पकडलं त्यांनी बरोबर. परवानो पकडले सुद्धा आम्ही असे पकडतो. कवी मनाचा ठाम कर. दाभोळकर दोन भागात एक कविता आहे. जाता येता सृष्टी जाई. जाता येता सृष्टी जाई. तुझ्या महाराष्ट्रे भान तुला पण नसते गी कोणी. भान तुला पण नसते गी कोणी. बघते आपल्याकडे जाता येता. नजरेला पण नजर भेटता. नजरेला पण नजर भेटता. होती तू बावरी नजर बोलता. लाज रंगते नजर बोलता. लाज रंगते तुझ्या गालांवरी. जाता येता. दुसरा भाग आहे तो. आरशात काय पावसी रूप तुझे न्याळून. आरशात काय पावसी रूप तुझे न्याळून. बघ माझ्याकडे जरा नयनात डोकावून. बघ माझ्याकडे का नयनात डोकावून. दिसेल तुला रूप तुझे. दिसेल तुला रूप तुझे. माझ्या सतेज डोळ्यात. लाज नको गालात. दूर कोठे कोड्यात. लाजू नको गालात. दूर कोठे कोड्यात. आरशात बघताना आरसाही लाजला. आरशात बघताना आरसाही लाजला.
धन्यवाद. मी अर्चना बुद्धिस्ट. माझं एक पुस्तक आलेलं आहे अंतरीचं रूल्स एक ललित गद्य आणि कविता आता हिंदी आणि मराठी या दोन्ही प्रकाशनाच्या वाटेमध्ये आणि अजून एक गद्य ललित गद्य ते आहे. माझी कविता आहे विरह जसं कविता जसं सावळ्या तनुजा श्रीकृष्णाच्या प्रेमात आखंड बुडालेल्या मिरेची आर्जवता या कवितेत मी सांगितली आहे. कवितेचं नाव आहे आर्जवता. निळ्या सावळ्या श्यामल श्यामा निळ्या सावळ्या श्यामल श्यामा किती रे आर्जवू तुला दिसली राधा दिसल्या गोपिका दिसली नाही मी तुला. कालिंदीच्या कटी तू कालिंदीच्या कटी तू पहिलं तरी मी ही उभी कुंजवनातून वेली फुलातून मी किती केला तुझा पुकारा मी किती केला तुझा पुकारा तरी माझा पुकारा कळला कसा नाही रे तुला कळला कसा नाही रे तुला. निळ्या सावळ्या श्यामल श्यामा किती रे आर्जवू तुला किती रे आर्जवू तुला. तुझ्या बासुरीच्या दिव्य सुरानी तुझ्या बासुरीच्या दिव्य सुरानी विसरून गेले मी मला अंतरीचे ते गुज प्रीतीचे कसे मी सांगू तुला. तूच तुझे समजून घे जवळ घेऊन मी मला तूच तुझे समजून घे रे जवळ घेऊन मी मला. निळ्या सावळ्या श्यामल श्यामा किती रे आर्जवू तुला. सांग ना कान्हा कशी राहू तुझ्या विना सांग ना कान्हा कशी राहू तुझ्या विना कशी विसावू विरह वेदना. तुझ्या प्रीतीची ही आस बेचैन करी मना तुझ्या प्रीतीची ही आस बेचैन करी मना. निळ्या सावळ्या श्यामल श्यामा किती रे आर्जवू तुला दिसली राधा दिसल्या गोपिका दिसली नाही मी तुला दिसली नाही मी तुला. थँक्यू. त्याच्यानंतर सुनीता कवयित्री आहे गायिका आहे माझा ऑर्केस्ट्रा आहे अमृतवाणी ऑर्केस्ट्रा आहे आणि यूट्यूब चॅनल पण आहे सर. आणि गेले आम्ही 35 वर्ष सावंत सर गुरुनाथजी शिरपतकर सर आम्ही सगळे एकत्र काम करतोय. खंडूजी बाळवे आम्ही सर्व एकत्र साहित्याचं काम करतो पण सामाजिक कार्य करतो. 1100 गुलामुलींची मी आई आहे बाळा पालघर त्यासाठी 5 गावांसाठी मी गेले 11 वर्षापासून शालेय वस्तू वाटप कथेकरीमध्ये आणि गायनाच्या माध्यमातून म्हणाला तर भारतभर सगळीकडेच कार्यक्रम केले. महाराष्ट्र शासनाचे पण अनेक कार्यक्रम निवेदनाचे गायनाचे केले. आता परवाच गेल्या आठवड्यात आमच्या डोंबिवलीमध्ये महाराष्ट्र शासनाचा मराठी गुजराती आदान प्रदान भाषेचा कला महोत्सव असा आम्ही ग्राम्य महोत्सव कला महोत्सव घेतला आणि तोही चांगला यशस्वी कार्यक्रम झाला. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप आमचे सगळीकडे कार्यक्रम चांगले चालू आहेत. तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्यात. सामाजिक कार्य करूया. लांब लांब जायचं आहे लोक मला फोन करताय तर प्लीज प्रस्ताव नको ओके. बी नको कविता माझी कविता आहे शिवाराची वाट. कवितेमध्ये तुम्हाला गावाकडचं चित्र दिसेल नक्कीच जावे इथे बसून आपण गावी गेलेली गावाची पाहत आपल्याला. नभने हिरवा डोंगर डोंगर खळखळ वाहे नदी रण प्रसन्न प्रसन्न झाला अरुणोदया पूर्व दिशा उजळली सूर्य किरणाने सारी सारी घरे ती नाहली गाव झाला झाला जागा अंबरली गोट्यात काय सड सारवण करा दीप तुळशीला लावा मंदिरात काकड आरती टाळ मृदुंगाची धुना
तो घन 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 सारा काळोखी रुनी पागला प्रकाश प्रकाश शेतकरी चाले पहा त्याच्या शिवाराची वाट शेतकरी चाले पहा त्याच्या शिवाराची वाट हो त्याच्या शिवाराची वाट हो त्याच्या शिवाराची वाट धन्यवाद. प्रेरणेने मी ही कविता लिहिलेली आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने 9 वर्षाची ही कवितेचं शीर्षक. 9 वर्षाच्या पाऊलाने आनंदाची कळी उमले जीवनातील जुन्या आठवणींची आता होतील ताजी फुले. पुषप काळाची राणीला घेऊन येत आहे हे 9 वर्ष. चहूबाजूनी नव्या संधीच्या आगमनाने होत आहे हर्ष. गतवर्षाच्या साऱ्या क्षणांच्या कडू गोड आठवणी बनल्या. कडू गोड अनुभवांमध्ये जीवनाचा सांगवेळ दडल्या. नव्या वर्षी नवी उमेद नवा उत्साह नवी वाट. जिथे संपली जुनी कहाणी तिथे सुरू होईल नवा राट. आपल्या चुकांनी दिलेला धडा होऊ दे पुढचा आधार. नव्या संकल्पनेने उजवते प्रत्येकाचा संसार. नव्या संकल्पाच्या नव्या धाग्यांनी पुन्हा मिळूया प्रयत्नांची नवी शान. प्रत्येक क्षण आनंदात सुखात प्रेमात उघडून निघे पांघरुणी अशी शान. 9 वर्षाने दारावरती मारली आनंदाची हाक. हसत खळत बनव घरात सुख समृद्धीचा यशाचा पाक. सर्वांच्या आयुष्यात अशी यशाची सुवर्णरेख येवो. आनंद सुख समाधान आणि प्रेमाने हे 9 वर्ष जरूर जावं. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या साहित्यिक मित्रमैत्रिणींनो, सर्वांना सर्वप्रथम आज मराठी भाषा दिनाच्या मनस्वी शुभेच्छा. माझ्या कवितेचं नाव आहे मराठी माझी सौंदर्यवती झाली. माय मराठी आमची भाषा काय तिची नवलाई. माय मराठी आमची भाषा काय तिची नवलाई. प्राणही वेचू तिच्याच साठी इतकी तिची अप्रूवाई. प्राणही वेचू तिच्याच साठी इतकी तिची अप्रूवाई. 12 कडीने मोहक सजली. 12 कडीने मोहक सजली उपमा अलंकारांनी बहरली. 12 कडीने मोहक सजली उपमा अलंकारांनी बहरली. सौंदर्याने अगदी मोहरली. सौंदर्याने अगदी मोहरली. मराठी माझी सौंदर्यवती झाली. मराठी माझी सौंदर्यवती झाली. पवित्र पावन पुण्यभूमी. पवित्र पावन पुण्यभूमी संस्कारांची इथेच हवी. पवित्र पावन पुण्यभूमी संस्कारांची इथेच हवी. नाही कशालाही कमी. नाही कशालाही कमी. तेज तिचे प्रत्येक नयनी. तेज तिचे प्रत्येक नयनी. संत महात्मे इथे जन्मले. संत महात्मे इथे जन्मले मराठीचं प्रभुत्व आणले. संत महात्मे इथे जन्मले मराठीचं प्रभुत्व आणले. योगदान ते बहु मिळाले. योगदान ते बहु मिळाले आणि मराठीचे साम्राज्य वाढवले. मराठीचे साम्राज्य वाढवले. कवी कुसुमाग्रज भूवर आले. कवी कुसुमाग्रज भूवर आले आणि सुवर्ण दिन ते सुरू झाले. कवी कुसुमाग्रज भूवर आले सुवर्ण दिन ते सुरू झाले. मराठीचं अगदी उंच उंच नेले. मराठीचं अगदी उंच उंच नेले. मी अटके पार अगदी झेंडे फडकवले. अटके पार अगदी झेंडे फडकवले. माय मराठी आमची. माय मराठी आमची मायेने कुशीत घेते. माय मराठी आमची मायेनं कुशीत घेते. मायेची ही माय होऊनी प्रत्येक जीवनात संजीवनी देते. मायेची ही माय होऊनी प्रत्येक जीवनात संजीवनी देते. प्रत्येक जीवनात संजीवनी देते. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर गीताश्री अनुपमा मंडळी. नमस्कार. मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघामध्ये मी गीताश्री अनुपमा पुंडलिक नाईक जोडून आले. म्हणजे कविता सादर करते. शीर्षक आहे माझी माय मराठी. माझी माय मराठी तिचा आम्हा गर्व पार. माझी माय मराठी तिचा आम्हा गर्व पार. मनस्थितीचा अभिमान तिचा वाटे सर्वांनाच आधार.
मनस्थितीचा अभिमान तिचा वाटे सर्वांनाच वाटणार. मराठीतूनच आपण बोलूया, आपले भाषाज्ञान वाढवू. मराठी भाषा गोड रसाळ, तिचा झेंडा सर्वत्र पडतो. मराठीतूनच आपण बोलूया, आपले भाषाज्ञान वाढवू. मराठी भाषा गोड रसाळ, तिचा झेंडा सर्वत्र पडतो. मराठी भाषा अति सुंदर, बोलायला वाटे किती गोड. काना मात्रा अनुस्वार वेलांटी, तिला नाही हो कसली तोड. मराठी भाषा अति सुंदर, बोलायला वाटे किती गोड. काना मात्रा अनुस्वार वेलांटी, तिला नाही हो कसली तोड. मराठी भाषेचा करू प्रचार, बोलून सुद्धा करू प्रसार. बोलवाला होईल तिचा आणि मग सगळी करू मराठीतूनच व्यापार. मराठी भाषेचा करू प्रचार, बोलून सुद्धा करू प्रसार. बोलवाला होईल तिचा आणि सर्वत्र होईल मराठीतूनच व्यापार. बोली भाषा आणि समृद्ध असेल, मराठीशी कोणाचेच वावगे नसते. मराठी भाषा हृदयात बसते, सगळ्यांच्याही मुखात बसते. मराठी भाषा हृदयात बसते, सगळ्यांच्याही मुखात बसते. धन्यवाद.